मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या MS क्रॅश कोर्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज प्लांट हार्मोनचा पोर्शन बघणार आहोत. तर प्लांट हार्मोन जे आहेत ते काय करतात की व्हेरियस जी फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत प्लांट मधल्या त्या रेग्युलेट करण्याचं काम करतात. जसं की डॉर्मन्सी, जर्मिनेशन, मॅच्युरिटी, फ्लावरिंग, रायपिंग आणि अब्सेशन. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन आहेत. या सर्व ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला हार्मोन्स आपण पुढे बघूया. कारण ह्याच्यामध्ये डॉर्मन्सीसाठी वेगळे हार्मोन असतील, जर्मिनेशनसाठी हार्मोन असतील, मॅच्युरिटीसाठी हार्मोन असेल, फ्लॉवरिंगसाठी हार्मोन असेल, फ्रूट रायपनिंगसाठी आणि जे लिप ऍब्सेशन आहे त्याच्यासाठी वेगळे हार्मोन असतील. कारण ते हार्मोन काय करतील, जी फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत प्लांट बॉडी मधले ते रेग्युलेट करण्याचं काम करतील. ते जेव्हा प्रेझेंट असतील तेव्हा ते पर्टिक्युलर ते प्रोसेस होणार. इंट्रोडक्शन बघूया पहिल्यांदा. तर प्लांट हार्मोन्स ऑल्सो कॉल्ड एज फायटोहार्मोन्स और प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. यांना काय म्हणले जाते? फायटोहार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पण म्हणलं जाते. तर याचा रोल काय आहे की व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस रेग्युलेट करण्याचं काम करतात, जसं की प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंट आणि अडॅप्टेशन टू एन्व्हायरमेंट. फंक्शन ह्याचे जे आहेत, दे कंट्रोल व्हेरियस aspects ऑफ प्लांट बायोलॉजी इन्क्लूड cellular organization, differentiation, flowering, fruit development, response to stresses such as drought, pathogen, and temperature. तर इथे इथे ह्याचा रोल होतो आणि याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते कशामध्ये आहे? इट इज इसेन्शियल फॉर coordinating growth pattern, optimizing resource location and ensuring survival in diverse condition. डायव्हर्स जे कंडिशन असतील त्यांच्यामध्ये सर्व्हायव्हल इन्शुअर करण्यासाठी ह्याचा यूज होतो. तर याच्यामध्ये टाइप्स ऑफ फायटो हार्मोन, प्लांट हार्मोन बघूया. याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पण म्हणलं जाते, म्हणजे प्लांटची ग्रोथ रेग्युलेट करण्याचं पण काम हेच करतात. मग ह्याच्यामध्ये ऑक्सिन आहे पहिला, दुसरा आहे सायटोकायनिन, जिब्रेलिन, ऍब्सिसिक ऍसिड, इथिलीन, ब्रॅसिनो स्टेरॉइड, जॅस्मिनेट्स आणि सॅलिसिलिक ऍसिड. हे काय आहेत? वेगवेगळे हार्मोन्स आहेत. इन डेप्थ हार्मोन आपण पुढे बघूया. पहिला तर कोण आहे आपला? ऑक्सिन. ह्याचं जे प्रिकर्सर आहे, म्हणजे काय, ह्याचं जे प्रिकर्सर आहे ते कोण आहे? ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोपासून ऑक्सिन डिराईव्ह होईल. प्रिकर्सर म्हणजे काय? हा जो आहे पॅरेंट कंपाऊंड आहे त्याच्यापासून ऑक्सिन परत तयार होईल. हा काय? ट्रिप्टोफॅन. आणि इंटरमिडिएट जो कंपाऊंड आहे त्याला आपण IP3 म्हणतो, इंडोल थी पायरुवेट. त्याच्यानंतर पोलार ऑक्सिन ट्रान्सपोर्ट. ऑक्सिनचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते कसं आहे? ते पोलार आहे. म्हणजेच काय, हे डायरेक्शन जी आहे ती काय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे काय करणार? फ्लो करणार. डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट इथे आहे. पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट होईल. ह्याच्यामध्ये काही प्रोटीन्स आहे ट्रान्सपोर्टसाठी, जसं की पिन प्रोटीन. हे जे असतात इफ्लक्स साठी, म्हणजे काय, सेलमधून ऑक्सिन एक्झिट करण्यासाठी पिन प्रोटीन युटिलाइज केले जातात. मग हे काय, जे हे काय इफ्लक्स साठी युटिलाइज ऍक्ट होतात आणि हे काय डायरेक्शनल मुवमेंट जे ऑक्सिनचे आहे ते रेग्युलेट करण्याचं काम करतात. पुढचं आहे ऑक्सिन सिंथेसिस. ऑक्सिन सिंथेसिस जे आहे, ऑक्सिन इज ऍक्टिव्हली ग्रोविंग रिजन लाईक यंग लीव्स, शूट टिप्स, डेव्हलपिंग सीड्स. तर हे यंग लीव्स मध्ये, शूट टिप्स मध्ये आणि डेव्हलपिंग सीड्स मध्ये प्रेझेंट असते. ह्याचं इनफ्लक्स जे आहे ते IH डिफ्युजनने इन्फ्लक्स होते. द प्रोटोनेटेड फॉर्म ऑफ IS स्लाइटली ऍसिडिक. मग हे जे प्रोटोनेटेड फॉर्म याचा असेल तो काय करेल? ऍसिडिक अपोप्लाइड जो आहे, सेल वॉल रिजन आहे, त्याच्यामधून डिफ्यूज करू शकेल. जेव्हा ह्याच्यावर काय प्रेझेंट नसणार, चार्ज प्रेझेंट नसणार, तेव्हा हा काय करणार? डायरेक्टली जो सेल मेम्ब्रेन आहे त्याच्या थ्रू डिफ्युजन करू शकेल. ऑक्सलॅक्स इन्फ्लक्स कॅरियर.
ऑक्सलॅक्स प्रोटीन ऍक्ट एज इम्पोर्टर्स ऍक्टिव्हली ब्रिंगिंग आयनिक फॉर्म ऑफ ऑक्झिन. म्हणजे काय, हे जे होतं पहिलं तर काय दोन पद्धतीने इन्फ्लक्स होत आहे. एक इन्फ्लक्स कोणा मार्फत होत आहे, पिन प्रोटीन मार्फत होत आहे. आता इन्फ्लक्स दोन पद्धतीने होत आहे. एक तर आयएच डिफ्युजन, ते काय होईल डायरेक्टली होईल, त्याला डायरेक्टली डिफ्युजन होईल. आयएच काय होणार, डायरेक्टली डिफ्युजन होणार. आयएच फॉर्म मध्ये जेव्हा तो प्रेझेंट असेल ऑक्झिन, तेव्हा तिथे डायरेक्टली डिफ्युजन होईल. मात्र जेव्हा आयोनिक फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असेल तेव्हा मात्र ह्याला ऑक्स आणि लॅक्स प्रोटीन जे सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतील ते इथे याच्या ट्रान्सपोर्टचं काम करतील. इंट्रासेल्युलर मुवमेंट, वन्स इनसाइड द सेल ऑक्झिन मूव्स विदिन सायटोप्लाझम, कॉम्बिनेशन ऑफ डिफ्युजन डायरेक्टेड मेकॅनिझम लाईकली इन्व्हॉल्विंग ऍडिशनल कॅरियर प्रोटीन्स. तर काय हा कॉम्बिनेशन हा काय करेल, ऑक्झिन सायटोप्लाझम मध्ये मूव्ह करेल. जेव्हा मूव्ह करेल तेव्हा काय, हा कॉम्बिनेशन दुसऱ्या कंपाऊंड सोबत कॉम्बिनेशन करून पण डिफ्यूज होऊ शकतो, किंवा काही कॅरियर प्रोटीन असतील ते पण ह्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतील. पुढचा आहे ऑक्झिन इफ्लक्स. म्हणजे काय, एक्झिस्टिंग इन्फ्लक्स बघितलं, इफ्लक्स बघूया. हे काय, पिन प्रोटीन थ्रू हे काय होणार, एक्झिट होणार. सेल टू सेल ट्रान्सपोर्ट, ऑक्झिन मूव्ह फ्रॉम वन सेल टू नेक्स्ट सेल क्रिएटिंग अ पोलार फ्लो. हे काय करेल, एका सेल कडून दुसऱ्या सेलकडे काय करणार, मुवमेंट करणार, आणि त्यामुळे इथे पोलार फ्लो क्रिएट होईल. लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट, ह्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते काय लॉंग ओव्हर लॉंग डिस्टन्स होईल. म्हणजे त्याला काय म्हणलो आपण, थ्रू हेल्प ऑफ वॅस्क्युलर जे टिश्यू आहेत त्यांच्या थ्रू याचं लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट होईल. कारण हे ग्रोविंग रिजन मध्येच काय होत आहे, सिंथेसाइज होत आहे. ऑक्झिन ट्रान्सपोर्ट इनिबिटर्स, जे ऑक्झिनचं ट्रान्सपोर्ट आहे त्याला इनिबिट करण्यात काही इथे कंपाऊंड काही कंपाऊंड जे आहेत ते काय ऑक्झिनला इनिबिट करण्याचं काम करतात. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर ऑफ ऑक्झिन बाइंडिंग टू प्रोटीन, हे काय ऑक्झिनचे कॉम्पिटिटर इनिबिटर आहेत. ज्या जागी ऑक्झिन बाइंड झाला पाहिजे त्या जागी काय हा टीआयबीए प्रोटीन बाइंड होईल. पुढं नॅपथॅला ऍसेटिक ऍसिड NAA, अनदर ऑक्झिन ट्रान्सपोर्टर इनिबिटर. हा पण काय की ट्रान्सपोर्टचा इनिबिटर आहे. ह्याची मेकॅनिझम अजून नोन नाही. ह्याच्यानंतर ऑक्स मध्ये जर म्युटेशन झालं तर काय होईल बघू, आणि पिन प्रोटीन मध्ये जर म्युटेशन काय झालं तर बघू. ऑक्स काय काम करत होता, इन्फ्लक्सचं काम करत होता. मग ह्याच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर जे रूट ग्रॅव्हिट्रॉपिझम असेल, म्हणजेच काय रूट जे आहेत ते डाऊनवर्ड मुवमेंट करतात, त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट येईल. लॅटरल रूट फॉर्मेशन होणार नाही, लॅटरल रूट फॉर्मेशन पण रिड्यूस होईल इथे. आणि जे ऑक्झिनमुळे फिनोटायपिक डिफिशियन्सी असतात, जसं की शॉर्ट स्टेच्युर आणि अल्टर्ड लिफ शेप, हे ह्याच्यामध्ये काय मॉर्फोलॉजिकल चेंजेस दिसतील. पिन म्युटेशन, पिन मध्ये जर म्युटेशन झालं तर हा कशासाठी रिस्पॉन्सिबल होता, इफ्लक्स साठी रिस्पॉन्सिबल होता. मग ह्याच्यामध्ये पिन 1 मध्ये जर म्युटेशन झालं तर इन्फ्लोरन्स जो आहे ती पिन शेप्ड इन्फ्लोरन्स इथे फॉर्म होईल, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फ्लावर डेव्हलपमेंट होणार नाही. मग यामुळे आपल्याला काय समजून येते की फ्लावर डेव्हलपमेंट मध्ये पण ऑक्झिन काय करत होता, रोल प्ले करत होता. पुढचा आहे मल्टिपल पिन फॉर्मेशन. जर मल्टिपल पिन फॉर्मेशन झाले तर ह्यामुळे जे वास्क्युलर पॅटर्निंग आहे आणि ती चेंज होईल, आणि परत रूट मध्ये पण डिफेक्ट दिसून येतील. एबीसीबी म्युटेशन ट्रान्सपोर्टर जो आहे त्याच्यामध्ये जर म्युटेशन झाला तर ह्याच्यामध्ये प्लिओट्रॉपिक इफेक्ट दिसेल आपल्याला. मग त्याच्यामध्ये काय होणार, since they transport diverse substances phenotype are not always specific to alone ऑक्झिन, म्हणजे ऑक्झिन रिलेटेडच फक्त फिनोटाईप दिसणार नाहीत, कारण ते जे आहेत एबीसीबी प्रोटीन्स ट्रान्सपोर्टरचे वेगवेगळ्या कंपाऊंडला ट्रान्सपोर्ट करत आहेत. व्हेरियस डेव्हलपमेंट मध्ये इथे डिफेक्ट दिसेल. पुढचा युकाजीन, युकाजीन इनकोड एन्झाइम इन्व्हॉल्व्ड इन
ऑक्सिन बायोसिंथेसिस. ऑक्सिन बायोसिंथेसिस मधला जो एन्झाईम आहे, ऑक्सिन बायोसिंथेसिस मधला जो एन्झाईम आहे त्याचं नाव काय, युका आहे. मग ह्या युकाचं जर आपण ओव्हर एक्सप्रेशन केलं तर ऑक्सिजनचं पण कॉन्सन्ट्रेशन कसं होणार, वाढणार इथे. त्यामुळे जे इथे डिफेक्ट दिसतील की इन्क्रीज अपायकल डॉमिनन्स काय होईल, इन्क्रीज होईल आणि लॅटरल ब्रँचिंग होणारच नाही. लिप कर्लिंग होईल आणि लिपची शेप पण चेंज होईल. आणि अदर हाय ऑक्सिजन रिलेटेड रिस्पॉन्स, अदर ऑक्सिजन रिलेटेड दुसरे पण रिस्पॉन्स दिसतील. पहिले ह्याचं फंक्शन बघूया आपण. ऑक्सिजन जो आहे तो सेल इलॉंगेशन आणि एक्सपान्शन मध्ये रोल प्ले करतो. त्यामुळे ऑक्सिजन जो आहे तो काय करतो, सेल इलॉंगेशन आणि एक्सपान्शन मध्ये वर्क करतो. परत ट्रॉपिझम मध्ये वर्क करतो. म्हणजे काय, जे आपण डायरेक्शनल रूट ग्रोथ बघत होतो किंवा फोटोट्रॉपिझम, ह्याच्यामध्ये कोण मदत करतो, ऑक्सिजन हेल्प करतो. परत काय, फोटोट्रॉपिझम बेंडिंग टुवर्ड लाईट ड्यू टू ऑक्सिजन अक्युमुलेशन ऑन द सेडेड साइड. जे सेडेड साइड आहे तिथे काय होणार, ऑक्सिजन अक्युमुलेट होणार आणि जी लाईट एक्सपोज साइड आहे तिथे ऑक्सिजन जास्त प्रमाणात अक्युमुलेट होणार नाही. म्हणजे काय, ज्या साईडला ऑक्सिजन जिथे जास्त अक्युमुलेट झालाय सेडेड साईडला तिथे काय होणार, मग सेल इलॉंगेशन आणि एक्सपान्शन होईल, म्हणजे सेल ग्रोथ होईल तिथे. मग त्यामुळं त्या साईडचा बायोमास वाढेल आणि जो स्टेम आहे तो काय करेल, सनच्या डायरेक्शनने काय करेल, मुवमेंट करेल. अपायकल डॉमिनन्स आहे. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, आपण जनरली तुळशीला आपण करतो बघा, की जेव्हा आपल्याला काय सरळ जर बांबूचं एक्झाम्पल घेतलं किंवा ज्या ह्याच्यामध्ये ब्रँचिंग असते त्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण जर जेव्हा गार्डनिंगचं एक्झाम्पल घेतलं समजा, तर जेव्हा आपण फांद्या कट करतो खालच्या, तेव्हा जे टोक आहे त्याची तिथे काय होते, ग्रोथ होते. मग हे कशामुळे, की अपायकल डॉमिनन्स मुळे. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, जो शूट अपेक्स आहे त्याची इथे ग्रोथ, शूट अपेक्षी ग्रोथ, जेव्हा शूट अपेक्षी ग्रोथ जी आहे ती काय करते, लॅटरल साइडची बडची ग्रोथ काय थांबवते. मग त्यामुळे आपण जर एखादं प्लांट बुशी करायचा असेल, जास्त म्हणजे काय लॅटरल ग्रोथ करायची असेल, तर आपण त्याचा काय करतो, अपायकल पोर्शन रिमूव्ह करतो. त्यामुळे तिथे त्यानंतर तिथे लॅटरल ग्रोथ होते. तर अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, की जो अपेक्स रिजन आहे त्याची ग्रोथ होणार आणि तो काय करणार, बाकीची जी लॅटरल ग्रोथ आहे त्याला काय करणार, इथे सप्रेस करणार. पुढचा आहे रूट डेव्हलपमेंट. ऑक्सिजन प्ले कॉम्प्लेक्स रोल इन रूट फॉर्मेशन अँड आर्किटेक्चर. लॅटरल रूट इनिशिएशन मध्ये लॅटरल रूट जे आहेत त्याच्या प्रमोशन मध्ये हेल्प करतो आणि रूट हेअर डेव्हलपमेंट मध्ये पण हा हेल्प करतो. परत आहे वॅस्क्युलर टिश्यू डिफरन्शिएशन. ऑक्सिजन गाईड पॅटर्निंग अँड फॉर्मेशन ऑफ झायलम फ्लोएम, द पाईप्स रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर अँड न्यूट्रिएंट मुवमेंट इन प्लांट्स. तर ह्या काय करतो, झायलम फ्लोएमची पण ह्यांच्यामध्ये पण डिफरन्शिएशन करण्याचं काम करतो. फ्रूट डेव्हलपमेंट. ऑक्सिजन प्रोमोट फ्रूट डेव्हलपमेंट, फ्रूट ग्रोथ, कॅन इंड्यूस सीडलेस फ्रूट डेव्हलपमेंट. पार्थिनोकार्पी, त्याला काय म्हणतो आपण, सीडलेस फ्रूटला पार्थिनोकार्पी म्हणतो. हा काय करतो, विदाउट फर्टिलायझेशन इथे काय होईल, फ्रूट डेव्हलपमेंट होईल काही स्पेसिस मध्ये. त्याच्यामध्ये पण ऑक्सिजन रोल प्ले करतो. कोर ऑक्सिजन सिग्नलिंग बघूया ह्याची आता. ह्याच्यामध्ये जे ऑक्सिजन परसेप्शन पहिल्यांदा बघूया. ऑक्सिजन जो आहे तो काय TIR1 आणि AFB एफ बॉक्स प्रोटीन आहे त्यांच्यासोबत अगोदर तर बाइंड होईल, विच आर पार्ट ऑफ SCF-E3 युबिक्युटिन लायगेज कॉम्प्लेक्स. तर ह्या लायगेज कॉम्प्लेक्सचे हे काय असतील, हा काय असेल, TIR1 आणि AFB-F4 हा काय त्याचा पार्ट आहे कॉम्प्लेक्सचा. त्यानंतर काय होणार, ऑक्सिजन बाइंडिंग झाल्यामुळे त्याचं इंटरॅक्शन परत ऑक्स आणि ए ट्रान्सक्रिप्शन रिप्रेशर सोबत इंटरॅक्शन होईल. जो ए ट्रान्सक्रिप्शन इनिबिटर आहे तो काय करतो, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर काय झाला की ऑक्सिजन TIR1 आणि AFB बॉक्स प्रोटीन सोबत बाइंड झाला. म्हणजे काय, इथे आपण लायगेंड कशाला पकडूया, ऑक्सिजनला लायगेंड म्हणूया आणि हा जो TIR1 आहे तो काय रिसेप्टर झाला. मग इथे काय होईल की जो
TIR1 आहे तो काय HCF युबिक्युटिन लायगेज फॅमिलीचा मेंबर आहे. मग ह्याच्यामुळे हे जो पार्ट आहे, मग जो हे कॉम्प्लेक्स आहे तो काय करतो, डिग्रेडेशनचं काम करतो. जेव्हा ह्याच्यासोबत ऑक्सिजन बाइंड झाला तेव्हा तो काय करेल, ऑक्स आणि IA सोबत बाइंड करेल. हे काय करत होते, ट्रान्सक्रिप्शनला, ऑक्सिजनच्या ट्रान्सक्रिप्शनला रिप्रेस करण्याचं काम करत होते. मग इथे हे बाइंड झाल्यानंतर ह्यांच्यावर काय झालं, ह्या TIR1 न इथे टॅग करून युबिक्युटिन ह्यांच्यावर ऍड केला. मग ह्यांचं आता परत काय होईल, ब्रेकडाऊन होईल, ह्यांचं ब्रेकडाऊन होईल. मग हे काय थांबवत होते, ऑक्सिजन रिस्पॉन्स फॅक्टरला काय करत होते, इनिबिट करत होते. यांचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे, डिग्रेडेशन झाल्यामुळे तर ऑक्सिजन रिस्पॉन्स फॅक्टर काय होईल, फ्री होईल. आणि तो काय होईल, फ्री झाल्यानंतर तो जाऊन जीन एक्सप्रेशन करेल. जीन एक्सप्रेशन झाल्यानंतर इथे काय होणार, ऑक्सिजनचं सिंथेसिस होईल. जेव्हा इथे बघू शकता की जेव्हा ऑक्सिजनची गरज नाही तर तेव्हा काय होईल इथे की ऑक्सिजनची गरज नाही तर ARF ला, ऑक्सिजन रिस्पॉन्स फॅक्टरला काय ऑक्स-AA न पकडून ठेवलंय. इथे काय ऑक्स-AA न काय इथं पकडून ठेवलंय. मग त्यामुळे ऑक्सिजन रिस्पॉन्स फॅक्टर एक्सप्रेस होत नाही आणि इथं ऑक्सिजनचं सिंथेसिस होत नाही. हे झाली पहिली कन्सेप्ट. आता दुसरं बघूया. जेव्हा ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन जेव्हा प्रेझेंट असतो थोड्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये, तेव्हा काय होईल की ह्याचा आपण TIR1 ने काय केलं, त्याच्यावर युबिक्युटिन ऍड केला आणि त्याचं 26 प्रोटोलायसिस कॉम्प्लेक्स थ्रू डिग्रेडेशन झालं. त्याचं डिग्रेडेशन झाल्या म्हणल्यानंतर हा ARF फ्री झाला आणि ARF मध्ये जाऊन काय करणार, रेग्युलेटरी जीनला काय ऍक्टिव्हेट करणार आणि तिथे काय होणार, आपलं जीन एक्सप्रेशन होऊन ऑक्सिजनचं सिंथेसिस होईल. पुढचा हार्मोन आहे सायटोकायनिन. तर सायटोकायनिन आहे, याचा प्रिकर्सर आहे ॲडेनाइन न्यूक्लियोटाइड किंवा ATP, ADP किंवा AMP किंवा याला हे याचे प्रिकर्सर आहेत. IPT एन्झाइम इज की एन्झाइम. IPT जो एन्झाइम आहे तो की एन्झाइम आहे. आयसोपेंटाइड ट्रान्सफरेज हा की एन्झाइम आहे. ह्याच्यामध्ये कॅटलाइज द फर्स्ट अँड रेट लिमिटिंग सायटोकायनिन प्रोडक्शन. हा काय करतो, जी रेट लिमिटिंग स्टेज आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम IPT एन्झाइम करतो. सिग्नलिंग पाथवे जो आहे तिथं काम कोणता सिग्नलिंग पाथवे होता, 26 प्रोटिओलायसिस कॉम्प्लेक्स होता. इथे जो आहे टू कॉम्पोनंट सिस्टम आहे. जी कॉम्पोनंट सिस्टम बॅक्टेरियामध्ये होती त्यासोबत ही सिमिलर आहे, मात्र थोडीफार ही मॉडिफाईड आहे बॅक्टेरियापेक्षा. तर ह्याच्यामध्ये टू कॉम्पोनंट सिस्टम मध्ये काय, सायटोकायनिन सेन्सिंग इनिशियल सिग्नलिंग शेअर सिमिलॅरिटी विथ सिग्नलिंग पाथवे. ह्याच्यामध्ये जो रिसेप्टर आहे त्याला काय म्हणतो आपण, सायटोकायनिन हिस्टिडीन कायनेज ऑन मेंबर्स सर्व एज रिसेप्टर. मेंबर्सवर कोणता कायनेज आहे, सायटोकायनिन हिस्टिडीन कायनेज. बाइंडिंग ट्रिगर ऑटोफॉस्फोरायलेशन. बाइंडिंग झाल्यानंतर रिसेप्टरची आणि लायगेंडची बाइंडिंग झाल्यानंतर ऑटोफॉस्फोरायलेशन होणार. जो CHK डोमेन आहे त्याचा, हिस्टिडीन कायनेज डोमेन आहे त्यांचा. मग तो त्याचं काय झालं, फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, फॉस्फेट ऍड झाला. मग तो जो फॉस्फेट आहे तो हिस्टिडीन फॉस्फोट्रान्सफरेज प्रोटीन कडे काय होईल, पहिल्यांदा तर कोणाचं फॉस्फोरायलेशन, CHK न HPT जो प्रोटीन आहे त्याचं फॉस्फोरायलेशन केलं आणि तो काय झाला, न्यूक्लियस मध्ये ट्रान्सलोकेट झाला. हा न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतर तो काय करेल, जो ऍक्टिव्हेशन रिस्पॉन्स रेग्युलेटर्स आहे त्यांचं काय करेल इथे, ट्रान्सक्रिप्शन, हा जो ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहे त्याला ऍक्टिव्हेट करेल आणि ते त्यांना ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते काय करतील, सायटोकायनिन रिस्पॉन्सिव्ह जीनला ऍक्टिव्ह करतील आणि ते जीन एक्सप्रेशन होऊन काय होईल, मग सायटोकायनिनचं सिंथेसिस होईल. रेग्युलेशन ऑफ सायटोकायनिन ऍक्टिव्हिटी. पहिला आहे डिग्रेडेशन. सायटोकायनिन ऑक्सिडेज डिहायड्रोजिनेज एन्झाइम ब्रेक डाऊन इन सायटोकायनिन प्रोव्हाइडिंग की रेग्युलेटर मेकॅनिझम. जेव्हा सायटोकायनिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार तेव्हा म्हणजे काय, जेव्हा सायटोकायनिनची गरज नसणार तेव्हा ऑक्सिडेज किंवा डिहायड्रोजिनेज हे एन्झाइम काय करतील, सायटोकायनिनला ऍक्टिव्ह सायटोकायनिनला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतील. अपरेग्युलेशन. IPT एन्झाइम कॅन इन्क्रीज सायटोकायनिन प्रोडक्शन पर्टिक्युलरली रिस्पॉन्स टू सर्टन इन्व्हायरमेंटल क्लूज. इन्व्हायरमेंटल क्लूज भेटल्यानंतर जो IPT होता तो काय की रेग्युलेटर रेट लिमिटिंग फॅक्टर मध्ये पण रोल प्ले करत होता. तो इथे त्याचा अपरेग्युलेशन होईल आणि तो
परत काय करेल, सायटोकायनिनचं प्रोडक्शन पाथवे जो आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करेल. पुढचा आहे कंजुगेशन. सायटोकायनिन कॅन बी मॉडिफाईड विथ शुगर्स ऑर अदर मॉलिक्युल्स मॉड्युलेटिंग देअर ऍक्टिव्हिटी अँड ट्रान्सपोर्ट. तर काय हा काय सायटोकायनिन जो आहे दुसऱ्या शुगर सोबत किंवा अदर मॉलिक्युल सोबत बाइंड होईल आणि ते बाकीच्या ऍक्टिव्हिटी त्याच्या ऑन ऑफ जो आहे ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह असं ट्रान्झिशन होईल त्याच्यामध्ये. पहिल्या ह्याचं जे फंक्शन आहे सेल डिव्हिजन आणि मॉर्फोजेनेसिस. सेल डिव्हिजन मध्ये पण हा रोल प्ले करतो ग्रोथ आणि ब्रँचिंग मध्ये. हा काय करणार, ग्रोथ आणि ब्रँचिंग मध्ये रोल प्ले करतो. मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय, जी ऑर्गन शेप आणि साईज जे आहे सेल डिव्हिजन थ्रू त्यांची जी पॅटर्न होती त्याला मॉर्फोजेनेसिस म्हणतो, त्याच्यामध्ये पण हा रोल प्ले करतो. पुढचा आहे शूट डेव्हलपमेंट. हा काय काउंटरॅक्ट ऑक्झिन. ऑक्झिनचा अपायकल डॉमिनन्स जे आहे त्याला काउंटरॅक्ट करण्याचं काम करतो आणि हा काय करणार, जी आउटग्रोथ आहे लॅटरल बर्डची त्याला त्याची आउटग्रोथ करण्यामध्ये मदत करणार आणि ब्रँचिंग मध्ये मदत करणार. ऑक्झिन जो आहे तो अपायकल डॉमिनन्स मध्ये हेल्प करत होता आणि सायटोकायनिन काय लॅटरल ब्रँचिंग मध्ये हेल्प रोल प्ले करेल. म्हणजे काय ह्यांच्या दोघांचं पण अँटागोनिस्टिक रिलेशन आहे, काउंटरॅक्ट रिलेशन आहे. सॅम म्युटंट रेस्क्यू अप्लाइंग सायटोकायनिन पार्शली रिस्टोर शूट मेरिस्टम फंक्शन इन म्युटंट विथ डिफेक्ट्स ऑफ मेरिस्टेम मेंटेनन्स. तर काय या ह्याच्यामध्ये शूट मेरिस्टम मध्ये काय फंक्शन मध्ये म्युटेशन जर झालं तर ते जर तो डिपेंड पण इथे ओव्हरकम करण्याचं काम सायटोकायनिन करतो. रूट डेव्हलपमेंट अँटागोनिस्टिक रिलेशनशिप विथ ऑक्झिन. ऑक्झिनची सोबत इथे पण अँटागोनिस्टिक रिलेशनशिप आहे. हाय सायटोकायनिन लेवल जनरली इनिबिट प्रायमरी रूट ग्रोथ बट प्रोमोट लॅटरल फॉर्मेशन. तर हा लॅटरल फॉर्मेशन मध्ये हेल्प करतो आणि प्रायमरी रूट ग्रोथ इनिबिट करण्याचं काम करतो. पुढे आहे नोडल फॉर्मेशन. सायटोकायनिन काय करतो, परत नोडल फॉर्मेशन पण काम करतो, जे की रूट नोडल्स मध्ये का लेग्युम रायझोबिया सिम्बोसिस होते. पुढे आहे सेनेसन्स. तर हा काय जो सेनेसन्स आहे त्याला पण डिले करण्याचं काम करतो. हा काय करतो, क्लोरोफिल लेवल जी आहे ती मेंटेन करण्यात काम करतो आणि जे प्रोटीन आहेत लिप मधले त्यांचं ब्रेकडाऊन ते इनिबिट करण्यामध्ये हा काम करतो. त्यामुळे तिथले लिव्ह जे आहेत ते सायटोकायनिन आपल्याला केलेले ते काय असतील, मोर ग्रीन असतील. वॅस्क्युलर डेव्हलपमेंट. वॅस्क्युलर डेव्हलपमेंट मध्ये इंटरॅक्ट विथ कुठे आहे आपण वॅस्क्युलर डेव्हलपमेंट. ऑक्झिन रेग्युलेट फॉर्मेशन ऑफ वॅस्क्युलर टिश्यू. हे बघितलंच होतं आपण, वॅस्क्युलर टिश्यू डेव्हलपमेंट मध्ये पण हे रोल प्ले करतात. अदर फंक्शन न्यूट्रिएंट मोबालायझेशन. तर काय इन्फ्लुएन्सिंग सोर्स रिलेशन न्यूट्रिएंट अलोकेशन विदिन प्लांट. न्यूट्रिएंट अलोकेशन मध्ये पण हा रोल प्ले करतो. परत आहे क्राउन गॉल डिसीज. सायटोकायनिन जे अग्रोबॅक्टेरियम आहे बॅक्टेरिया तो काय करतो, सायटोकायनिनचं ओव्हर प्रोडक्शन करतो. त्यामुळे इथे ऑक्झिनचं जे आहे सायटोकायनिन काय करतो, ओव्हर ऍक्ट करतो आणि सेल डिव्हिजन करून तिथे ट्युबर फॉर्मेशन काम करतो. पुढचा आहे जिब्रेलिक ऍसिड. जिब्रेलिक ऍसिड जो आहे तो काय करतो, विग्रस ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये स्टेम इलॉंगेशन, सेल इलॉंगेशन करण्याचं काम करतो. त्यामुळे टॉलर प्लॅन्ट्स इथे प्रोड्यूस होतील. सीड जर्मिनेशन. जिब्रेलिक ऍसिड जो आहे तो सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यामध्ये काम करतो. म्हणजे काय, जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो कोणत्या गोष्टीची तर ते काही पिरियडसाठी त्यांचं परत जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला काही वेळेसाठी त्याला काय स्टोअर करून ठेवावं लागते. म्हणजे काय, जेव्हा तो प्रत्येक सीडचा काय जो डॉर्मन्सी पिरियड असतो तो वेगवेगळा असतो. लगेचच्या लगेच सीड्स काय जर्मिनेट होत नाही. जेव्हा तिथे फेवरेबल कंडिशन आहे तेव्हाच तिथे ते सीड्स काय होतील, जर्मिनेट होतील. तर ह्याच्यामध्ये रोल प्ले करणार हा म्हणून कोण आहे, जिब्रेलिक ऍसिड. परत हा काय करतो, फ्लॉवरिंग इंड्यूस करण्यामध्ये पण लॉंग डे प्लांट मध्ये रोल प्ले करतो. आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की हा अल्टरनेटिव्ह आहे फ्लॉवरिंग साठी. फ्रूट डेव्हलपमेंट इन्फ्लुएन्स फ्रूट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फ्रूट डेव्हलपमेंट मध्ये पण हेल्प करतो. ह्याची जी डिस्कव्हरी आहे ते जपानमध्ये
फुलिश सीडलिंग डिसीज ऑफ राईज मुळे झाली आणि तिथे जो फंगस होता जिब्रेलिया फुजी कुराई या फंगस पासून हा पहिल्यांदा जिब्रेलिक ऍसिड ह्या डिसीज मुळे आयसोलेट करण्यात आलाय, कारण इथे खूप टॉल ग्रोथ झाली होती त्या राईजची. फंगस प्रोड्यूस द केमिकल दॅट इंड्यूस एक्सेसिव्ह स्टेम इलॉंगेशन इन राईज, लेटर आयडेंटिफाईड ॲज जिब्रेलिन. तर बायोएक्टिव्ह आणि इनएक्टिव्ह जिब्रेलिन्स बघूया, जिब्रेलिक ऍसिड बघूया. तर 130 पेक्षा जास्त जिब्रेलिक ऍसिड आतापर्यंत आयडेंटिफाय झालेले आहेत, मात्र त्याच्यापैकी खूप कमी असे आहेत की जे की बायोएक्टिव्ह आहेत. बायोएक्टिव्ह म्हणजे काय की जे डायरेक्टली ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला इन्फ्लुएन्स करू शकतील, आणि इनएक्टिव्ह जे असतील ते काय करतील, बायोएक्टिव्ह फॉर्म जो आहे त्याच्यासाठी प्रिकर्सर म्हणून ऍक्ट करतील. म्हणजे ह्या इनएक्टिव्ह पासून काय होऊ शकते, बायोएक्टिव्ह जिब्रेलिक ऍसिड प्रोड्यूस होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये हायड्रोलायझेशनची प्रोसेस असू द्या किंवा दुसऱ्या काही प्रोसेस, ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमुळे हे काय होतील, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. परत आहे 3 मेन स्टेजेस जे बायोसिंथेसिस मध्ये आहेत, त्याच्यामध्ये 3 मेन स्टेजेस आहेत. पहिलं तर आहे जो G812 आणि 53 आहे, ते काय असतील, प्रिकर्सर असतील, आणि ते त्यांचं सिंथेसिस कुठे होईल, प्लास्टिड मध्ये, आणि ह्या पाथवेला काय म्हणतो आपण, टर्पेनॉइड पाथवे. पुढचा आहे ER मध्ये होते अर्ली 13 हायड्रोलायझेशन पाथवे, कन्व्हर्जेशन ऑफ Ga12 अँड Ga53 टू बायोएक्टिव्ह Ga1 अँड Ga4. Ga1 आणि Ga4 हे बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहेत, त्याच्यामध्ये ER मध्ये ह्यांचं जे Ga12 होते आणि Ga53 त्यांचं मॉडिफिकेशन होईल. परत लेट 13 हायड्रोलायझेशन आणि डिऍक्टिव्हेशन, ER आणि सायटोप्लाझम मध्ये काय होईल, यांचं डिऍक्टिव्हेशन करण्यात येईल. पुढचा आहे सिग्नलिंग पाथवे. सिग्नलिंग पाथवे जो आहे याच्यामध्ये बायोएक्टिव्ह जो जिब्रेलिन आहे, जिब्रेलिक ऍसिड आहे Ga4 किंवा Ga1, तो काय GID1 रिसेप्टर सोबत बाइंड होईल, आणि ह्या बाइंडिंग मुळे रिसेप्टर मध्ये कन्फर्मेशनल चेंज येतील. GID1 GA कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, GID1 रिसेप्टर विथ GA बाउंड फॉर्म कॉम्प्लेक्स विथ डेला प्रोटीन. जो डेला काय आहे ते रिप्रेसर आहे. मग हे काय करतील, GA आणि जो आपला GID1 कॉम्प्लेक्स आहे तो काय डेला सोबत ऍक्ट झाला. मग डेला सोबत ऍक्ट झाला, तिथे जो GID1 होता तो काय करेल, याच्यावर युबिकिटिन ऍड करण्याचं काम करेल. GI1 आणि डेला कॉम्प्लेक्स जो आहे तो काय करतो, ACF E3 युबिकिटिन लायगेज कॉम्प्लेक्स ला रिक्रूट करतो, आणि डेला प्रोटीनवर इथे काय होणार, टॅगिंग होणार, युबिक्युटिन प्रोटीन ऍड होणार, आणि जेव्हा युबिक्युटिनायझेशन होईल डेला प्रोटीनवर, त्याला काय केलं जाईल, 26 प्रोटोझोम कडून रेकग्नाइज करून त्याचं डिस्ट्रक्शन केलं जाईल. ह्याचं डिस्ट्रक्शन डेलाचं केलं, डेला काय करत होता, रिप्रेस करण्याचं काम करत होता. मग डेलाचं डिस्ट्रक्शन झालं इथे, मग त्यानंतर इथे काय होणार, मग जो GA असेल तो काय होणार, मग त्याचं जीन जो लेवल आहे तो इलिव्हेट होणार. तर याचे फंक्शन बघूया आपण. पहिला आहे स्टेम इलॉंगेशन. स्टेम इलॉंगेशन मध्ये हा रोल प्ले करतो, त्यामुळे प्लांटची हाईट जी इन्क्रीज होते. सीड जर्मिनेशन, GA's ब्रेकडाऊन सीड डॉर्मेन्सी इन मेनी स्पेसिस मध्ये हे सीड डॉर्मेन्सी ब्रेक करण्याचं काम करतात. प्रोड्युसिंग जर्मिनेशन बाय स्टिम्युलेटिंग द प्रोडक्शन ऑफ एन्झाइम दॅट ब्रेकडाऊन स्टोर्ड फूड रिझर्व. तर इथे GA काय करतो, अल्फा अमायलेज नावाचा जो याच्यामध्ये एक हार्मोन सीड डॉर्मेन्सी ब्रेक करण्यामध्ये एन्झाइम रोल प्ले करतो. अल्फा अमायलेजला काय ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करतो, GA3. तो काय करतो, मग कार्बोहायड्रेटला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. तो ग्लुकोज त्या सीडला भेटल्यामुळे तिथे काय होणार, ती एनर्जी युटिलाइज करून तिथे त्या ह्याचं जर्मिनेशन होईल सीडचं. पुढचा आहे फ्लावरिंग. लॉंग टाइम फ्लावरिंग ला काय, जेव्हा आपण G सबस्टिट्यूट म्हणून यूज करतो तेव्हा इवन इन अंडर शॉर्ट डे कंडिशन लॉंग डे प्लांट कॅन फ्लावर. म्हणजे काय,
लॉंग डे प्लांट जे आहे, जर शॉर्ट डे कंडिशन अंडर जरी असले आणि त्याला जीएची ट्रीटमेंट दिली तरी तो फ्लावरिंग करणार. फ्रूट डेव्हलपमेंट इथे जीए इन्फ्लुएन्स फ्रूट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कॅन इंड्यूस फॉर्मेशन ऑफ सीडलेस फ्रूट. आपण काय पार्थेनोकार्पी मध्ये रोल प्ले करतो. पुढचा आहे अदर फंक्शन्स ब्रेकिंग बड डॉर्मन्सी ब्रेक करण्यामध्ये पण काही स्पेसिस मध्ये हा रोल प्ले करतो. लीफ एक्सपान्शन आणि सेप मध्ये पण रोल प्ले करतो आणि सर्टन प्लांट मध्ये सेक्स डिटर्मिनेशनचा पण रोल प्ले करतो. इफेक्ट ऑफ फोटोमॉर्फोजेनेसिस 6वं फंक्शन. लाईट जनरली सप्रेस द प्रोडक्शन ऑफ जिब्रेलिन. लाईट जेव्हा प्रेझेंट असेल तेव्हा इथे काय ते जिब्रेलिनचं प्रोडक्शन सप्रेस करतील. कंट्रीब्युटिंग टू डिफरन्स इन ग्रोथ पॅटर्न बिटवीन डार्क ग्रोन आणि लाईट ग्रोन. डार्क ग्रोनला काय म्हणलो होतो आपण, इट्युलेटेड सीड, आणि लाईट ग्रोन काय असतील, डिइट्युलेटेड. तर इट्युलेटेड सीड मध्ये कोण रोल प्ले करत आहे, इथे जिब्रेलिन रोल प्ले करत आहे. फायटोक्रोम की लाईट सेन्सर प्ले रोल रेग्युलेटिंग बोथ जीए प्रोडक्शन अँड जीए सिग्नलिंग. फायटोक्रोम जे आहेत ते काय करत आहेत, जीए आणि जीए सिग्नलिंग पाथवे मध्ये रेग्युलेशन करण्याचं काम करत आहेत. स्पेसिफिकली फायटोक्रोम कॅन डिक्रीज जीए लेवल, प्रोमोट डिग्रेडेशन ऑफ डेला प्रोटीन which response repressor of GA response. Antagonistic relation between जिब्रेलिन आणि अब्सिसिक ऍसिड. अब्सिसिक ऍसिड आणि जिब्रेलिन मधलं आपण काय बघूया इथे, जे काय जिब्रेलिन्स आणि अब्सिसिक ऍसिड जे आहे त्यांच्यामधलं काउंटरॅक्ट बिहेवियर बघूया आपण, एकमेकाच्या अपोजिट ते कसे ऍक्ट करता येतात. पहिलं तर सीड जर्मिनेशन मध्ये बघूया. जिब्रेलिक ऍसिड जो आहे तो काय करतो, सीड जर्मिनेशन प्रमोट करण्याचं काम करतो. जिब्रेलिक ऍसिड काय सीड जर्मिनेशन प्रमोट करण्याचं काम करतो. तो काय करतो, फूड रिझर्व्हर ब्रेकडाऊन करून एम्ब्रियोची ग्रोथ करून आणतो. मेंटेन सीड डॉर्मन्सी मेंटेन करण्यामध्ये पण हा रोल प्ले करतो. नंतर एबीए जो आहे तो काय एबीए जो आहे तो काय करणार, सीड डॉर्मन्सी मेंटेन करणार, जर्मिनेशन होऊ देणार नाही. मग तो काय करणार, जो जीए आहे जीओच्या अपोजिट काम करणार. जीएच्या अपोजिट काम एबीए करणार अब्सिसिक ऍसिड. स्ट्रोमॅटल क्लोजर इंड्यूस स्ट्रोमॅटल क्लोजर टू कन्झर्व वॉटर. एबीए जो आहे तो काय करतो, स्ट्रोमॅटल क्लोजर करतो. मग त्यामुळे तिथे वॉटर लॉस होऊ शकत नाही. जसं की ड्राऊट कंडिशन आहे समजा, तर तिथे स्ट्रोमॅटल क्लोजर करणं गरजेचं आहे. तर हे काम कोण करतो, एबीए करतो. मात्र जीए जो आहे तो प्रमोट करण्याचं काम करतो. जीए झालं सायटोकायनिन ह्याच्यामध्ये लीड रोल प्ले करतो स्ट्रोमॅटल ओपनिंग मध्ये, आणि एबीए काय करतो, क्लोजिंग मध्ये काम करतो. ग्रोथ रिस्पॉन्स जो आहे, जीए काय करतो, प्रोमोट स्टेम लीफ ग्रोथ थ्रू सेल एक्सपान्शन अँड डिव्हिजन थ्रू हा काय करणार, जीए ग्रोथ करणार. एबीए जो आहे तो काय करणार, जनरली इनिबिट ग्रोथ पर्टिक्युलरली अंडर अनफेवरेबल कंडिशन खाली एबीए काय करणार, ग्रोथ इनिबिट करण्याचं काम करेल. सेन्सन्स जे आहे ह्याच्यामध्ये लीफ सेन्सन्स म्हणजे काय की लीफची जी शेडिंग आहे ते प्रमोट करण्याचं काम कोण करत आहे, एबीए करत आहे. आणि जीए इथे काय करत आहे, सेन्सनिंग डिले करण्याचं काम करत आहे. पुढचा हार्मोन आहे इथिलीन. इथिलीन जो आहे तो पहिला गॅसियस हार्मोन आहे. मग ह्याला आयसोलेट करणं पण खूप क्रिटिकल झालं होतं. फ्रूट रायपनिंग पहिल्यांदा तर हा काय करणार, फ्रूट रायपनिंग आणि फ्रूट प्रोमोट्स रायपनिंग, सॉफ्टनिंग, कलर चेंज, फ्लेवर डेव्हलपमेंट इन फ्रूट मध्ये जे व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत जसं की रायपनिंग, सॉफ्टनिंग, आफ्टर मॅच्युरेशन जे व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत ते त्याच्यामध्ये रायपनिंग, सॉफ्टनिंग, कलर चेंज आणि फ्लेवर डेव्हलपमेंट फ्रूट मध्ये ह्याच्यामध्ये इथिलीन ऍक्ट करतो. सेन्सन्स जे आहे हा काय करतो ऍज एबीए, मात्र हा इंडिपेंडेंटली वर्क करणार एबीए पेक्षा, आणि हा काय करतो लीप आणि फ्लावर एजिंग मध्ये काम करतो आणि त्यांना ड्रॉप करण्यात हा हेल्प करतो. स्ट्रेस रिस्पॉन्स इन्व्हॉल्ड इन रिस्पॉन्स टू फ्लडिंग, ड्राऊट, वुंडिंग, पॅथोजन अटॅक या सर्व गोष्टीमध्ये स्ट्रेस रिस्पॉन्स मध्ये पण ह्या ऍक्ट करणार. सीड जर्मिनेशन
can promote or inhibit germination depending on the basis of species. हा काय ऑन द बेसिस ऑफ स्पेसिस प्रमोशन आणि इनिबिशन ठरलेलं असेल. याचं प्रिकर्सर जे आहे याचा मिथेनाइन आहे. अमिनो ऍसिड जो मिथेनाइन आहे तो याचा प्रिकर्सर आहे. ट्रिपल रिस्पॉन्स मध्ये काय, जी डार्क ग्रोन सीडलिंग इथिलीनला एक्सपोज असेल त्याच्यामध्ये हा ट्रिपल रिस्पॉन्स दिसेल आपल्याला. जी डार्क ग्रोन सीडलिंग इथिलीनला एक्सपोज असेल. तर आपण जर बघितलं होतो जी इंटुलेटेड हायपोकोटाईल असतो तो कसा असतो, लेंदी असतो. मात्र इथे बघू शकता जेव्हा इथिलीनला एक्सपोज केलो आपण, शॉर्टन्ड आहे, थिकन्ड आहे हायपोकोटाईल, स्टेम लाईक रिजन बिलो लिव्स. तर हे काय शॉर्टन आहे आणि थिक झालेलं आहे. मोटू ह्याला काय म्हणायचं, मोटू पतलू आणि मोटू पतलू आणि आकडू. ह्याच्यामध्ये काय होणार, कर्वे अपायकल अपायकल रिजन जो आहे तो काय करणार, कर्वेचर फॉर्म करणार. जसं की आपला आकडा असतो त्या टाइप मध्ये इथे कर्वेचर अपायकल हुक तयार होईल, हुक टाइप. आणि जे परत रूट इलॉंगेशनचं पण काय होणार, इनिबिशन होणार. मग त्यामुळं ह्याला काय म्हणलं आपण, मोटू आकडू आणि पतलू. इथिलीन सिग्नलिंग जे आहे जेव्हा अब्सेन्स मध्ये असेल, इथिलीनच्या अब्सेन्स मध्ये रिसेप्टर जो आहेत तेव्हा ऍक्टिव्ह असतील, जसं की ETR1 ERS1 ऍक्टिव्ह फॉर्म कॉम्प्लेक्स इन अट इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे काय करतील, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतील. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म करतील. CTR1 इज असोसिएटेड रिसेप्टर कॉम्प्लेक्स रिमेन्स ऍक्टिव्ह. CTR1 पण इथे काय असणार, रिमेन्स ऍक्टिव्ह असणार, जो की सिरीन थ्रिओनिन कायनेज आहे. EIN2 सेंट्रल कॉम्पोनंट ऑफ सिग्नलिंग पाथवे रिमेन्स फॉस्फोरायलेटेड बाय CTR1. EIN2 जो होता तो पण CTRN1 थ्रू काय होणार, फॉस्फोरायलेट होणार. दिस फॉस्फोरायलेशन टार्गेट्स EIN2 फॉर प्रोटोलायझोमल डिग्रेडेशन. CTRN1 झाला. CTRN काय केलं, EIN2 ला फॉस्फोरायलेट केलं आणि EIN2 जेव्हा फॉस्फोरायलेट होईल त्याचं डिग्रेडेशन होईल आणि त्याचं प्रोटोझोमल डिग्रेडेशन झाल्यामुळे तो न्यूक्लियस मध्ये ट्रान्सपोर्ट होणार नाही. आणि विदाउट EIN2 जे ट्रान्सक्रिप्शनल फॅक्टर आहेत ते इनॅक्टिव्ह असतील. मग त्यामुळे इथे इथिलीन रिस्पॉन्स जीन एक्सप्रेस होणार नाहीत आणि इथे काय होणार नाही, इथिलीनचं प्रोडक्शन होणार नाही जेव्हा इथिलीन प्रेझेंट असेल. म्हणजे इथे काय इथिलीनची आपल्याला गरजच नव्हती, मग इथे इथिलीन प्रेझेंट असेल का, नाही. आता इथे इथिलीन आपल्याला प्रेझेंट आहे म्हणजे इथे इथिलीनची काय गरज आहे. तर इथिलीन बाइंडिंग, इथिलीन अगोदर तर काय करणार, ER मेम्ब्रेनवर जो ETR1 रिसेप्टर आहे आपला त्याच्यासोबत बाइंड होईल आणि त्याच्यामुळे कन्फर्मेशनल चेंजेस येतील. त्याच्यामुळे जो CTR1 आहे तो इनॅक्टिव्ह होईल. जेव्हा CTR1 इनॅक्टिव्ह आहे तो काय करत होता, EIN2 ला वर फॉस्फोरायलेशन करत होता. मग त्यामुळे EIN2 काय होत होता, इनॅक्टिव्ह होत होता. आता EIN2 वर कोणीच फॉस्फोरायलेशन करणार नाही, त्यामुळे हा काय होणार, C टर्मिनल पोर्शन EIN2 चा क्लीव्ह होईल आणि तो काय होणार, न्यूक्लियस मध्ये ट्रान्सलोकेट होणार. आणि एकदा EIN2 न्यूक्लियस मध्ये ट्रान्सलोकेट झाला तर त्या वेळेस तो काय करेल, EIN3 आणि EIL1 ट्रान्सक्रिप्शन जे फॅक्टर आहेत त्यांच्यासोबत त्यांना स्टॅबिलाइज इंटरॅक्ट होऊन स्टॅबिलाइज करण्याचं काम करणार. आणि हे जे फॅक्टर आहेत ते काय करतील, इथिलीन रिस्पॉन्सिव्ह जीनचं एक्सप्रेशन करण्यामध्ये काम करतील आणि इथे जे व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस रेग्युलेट होतील म्युटेशन केस परत. तर ह्याच्यामध्ये पहिला जे आहे इथिलीन सिग्नलिंग मधला ETR1 जो आहे तो याच्यामध्ये जर डॉमिनंट म्युटेशन झालं तर हा ETR1 जो आहे तो नेहमीच काय असणार, इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये असणार. त्यामुळे
इथे काय होणार, जो प्लांट आहे तो इथिलीनला रिस्पॉन्ड करण्यास अनेबल असेल. EIN टू लॉस ऑफ फंक्शन, EIN टू लॉस ऑफ फंक्शन, जो म्हणजे ही TR1 काय होता, रिसेप्टर होता, मग तोच नेहमीच इनॅक्टिव्ह आहे म्हणल्यानंतर इथे काय होणार नाही, एक्सप्रेशन होणार नाही. EIN2 जो आहे त्याच्यामध्ये जर लॉस ऑफ फंक्शन झालं तर तो काय करेल, तो काय करेल की ह्याच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर त्यामुळे इथे पण इथिलीन इन्सेन्सिटिव्हिटी क्रिएट होईल. मल्टिपल रिसेप्टर म्युटेशन, तर इथे जर मल्टिपल रिसेप्टर म्युटेशन झालं तर काय होईल, इथिलीनची इथे पण काय होणार, इन्सेन्सिटिव्हिटी होईल. पुढचं बघूया फंक्शन. पहिलं तर काय, फ्रूट रायपनिंग. फ्रूट रायपनिंग प्रमोट करण्यामध्ये हेल्प करतो, जसं क्लायमॅटिक फ्रूट मध्ये बनाना, टोमॅटोज ह्याच्यामध्ये रोल प्ले करतो. कमर्शियल सिग्निफिकन्स पण आहे याचं. फ्रूट रायपनिंग अगोदर काय करतात, जसं की बनाना मध्ये काय करतात की जे अनरायपन्ड फ्रुट्स आहेत त्यांचंच काय केलं जाते, ट्रान्सपोर्ट केलं जाते आणि नंतर त्यांना काय आर्टिफिशियली त्याची रायपनिंग ह्या हार्मोन्स थ्रू केली जाते. सेनेसन्स ऑब्सेशन हा काय ट्रिगर लीप एजिंग आणि फ्लावर एजिंगला इंड्यूस करतो. त्यामुळे तिथे काय होतो, जो प्लांट पोर्शन, प्लांट स्टेम आहे आणि लीप किंवा रूट, लीप किंवा फ्लावर आहे त्याच्यामध्ये एक लेअर तयार होते आणि इथे सेनेसन्स होतो. अडॅप्टिव्ह रोल ह्याच्यामध्ये की डॅमेज्ड ऑर्गन आहेत किंवा रिसायकल न्यूट्रिएंट यांना शेड करण्याचं काम ह्या थ्रू केलं जाते. स्ट्रेस रिस्पॉन्स, जसं की फ्लोडिंग मध्ये काय एरन क्रायमाला ग्रोथ इंड्यूस केली जाते. त्यामुळे इथे काय होईल की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, सबमर्ज रूट्स मध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होईल. म्हणजे ऍक्सेलरेट होईल. वुडिंग अँड पॅथोजन डिफेन्स पार्टिसिपेट इन सिग्नलिंग लीड टू डिफेन्स रिस्पॉन्स, तर हे डिफेन्स रिस्पॉन्स मध्ये पण काम करते. ग्रोथ रेग्युलेशन, सिडलिंग इमर्जन्स, प्रोमोट क्लासिकल ट्रिपल रिस्पॉन्स बघितलं होतं आपण, तर त्याच्यामध्ये हा काय करतो, रोल प्ले करतो. अपायकल हुक फॉर्मेशन हे बघितलंच होतं आपण तिन्ही पण. ऍडिशनल डेव्हलपमेंट, सेक्स डिटर्मिनेशन मध्ये काही स्पेसिस मध्ये हा पण सेक्स डिटर्मिनेशन मध्ये रोल करतो आणि काही प्लांट मध्ये सीड जर्मिनेशन प्रमोट करतो, काही मध्ये इनिबिट करतो. पुढचा हार्मोन आहे मेजर हार्मोन मध्ये ऍब्सेसिक ऍसिड. ऍब्सेसिक ऍसिड जो आहे तो प्लांट हार्मोन आहे, तो स्ट्रेस रिस्पॉन्स साठी आणि व्हेरियस डेव्हलपमेंट प्रोसेस साठी रोल प्ले करतो. पहिला तर आहे स्ट्रेस टॉलरन्स, की रोल इन रिस्पॉन्स टू ड्राउट अँड सॅलिनिटी, कॉमा अदर इन्व्हायरमेंटल स्ट्रेस. अदर जे इन्व्हायरमेंटल स्ट्रेस आहेत त्यांच्यामध्ये हा की रोल प्ले करतो. परत सीड डॉर्मन्सी, प्रमोट सीड डॉर्मन्सी, प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर जर्मिनेशन, हा काय करतो, सीड डॉर्मन्सी प्रमोट करतो आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर सीड जर्मिनेशन होत नाही. जसं की जर हा इनिबिट केला आपण तर VP1 नावाचा ह्याच्या रिलेटेड हा एक जीन असतो ABA रिलेटेड, मग तो जर म्युटेट झाला तर प्री हार्वेस्टेड क्रॉप मध्ये पण सीड जर्मिनेशन होते. मग ते काय युटिलाइज होईल का प्रीमॅच्युअर सीडलिंग मध्ये, जर अशी सीड ग्रोथ झाली म्हणजे सीड जर्मिनेशन झालं, त्याचा काही फायदा आहे का, तर नाही. तर त्याच्यासाठी हा तिथे रेग्युलेटर म्हणून रोल प्ले करतो. स्टोमॅटल क्लोजर, इंड्यूस क्लोजर ऑफ स्टोमाटा क्लोज करण्यामध्ये, जसं ड्राउट कंडिशन मध्ये स्टोमाटा क्लोज करून वॉटर कन्झर्व करण्याचं काम करतो. ग्रोथ रेग्युलेटर जनरली इनिबिट ग्रोथ, प्रोमोट सेनेसन अंडर अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन जेव्हा असेल तेव्हा काय करेल, हा ग्रोथला इनिबिट करेल आणि जे सेनेसन्स आहे, लिप सेनेसन्स आहे, त्याला प्रोमोट करेल, कारण जी मेंटेनन्स साठी लागणारी कॉस्ट आहे ती रिड्यूस झाली पाहिजे. पुढचा याचा प्रिकर्सर बघूया. कॅरोटिनॉइड इंटरमिडिएट आहे याचा प्रिकर्सर आणि मल्टी स्टेप पाथवे आहे, बायोसिंथेसिस पाथवे जो आहे याचा. पुढचा आहे ट्रान्सपोर्ट जो आहे हे वॅस्क्युलर सिस्टम थ्रू ट्रान्सपोर्ट होतं. बायोसिंथेसिस पाथवे मध्ये याचं जे ऑरिजिन आहे ABA जो
प्लास्टिक क्लोरोप्लास्ट मध्ये ह्याचं सिंथेसिसची सायकल बिगिन होते. लार्ज कॅरोटेनॉइड्स मॉलिक्यूल लाईक निओझॅन्थिन, वायलोझॅन्थिन आर क्लिव्ड बाय NCED एन्झाईम. तर हा एन्झाईम काय करतो, पहिल्यांदा तर हे लार्ज कॅरोटेनॉइड्स मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन करतो. झॅन्थोक्झिन नावाचा परत स्मॉलर मॉलिक्यूल त्यापासून क्रिएट होईल. परत हे कुठे झालं, कॅरोटेनॉइड्स मध्ये. हा जो झॅन्थोक्झिन नावाचा मॉलिक्यूल होता तो प्लास्टिड टू सायटोप्लाझम मध्ये एक्सपोर्ट होईल आणि त्याच्यानंतर त्या झॅन्थोक्झिन मध्ये व्हेरियस मॉडिफिकेशन येतील, जसं की ऑक्सिडेशन आणि ऍब्सिसिक ऍसिड अल्डिहाइड क्रिएशन आणि परत काय होणार मग, ह्या जे ऍब्सिसिक अल्डिहाइड बनलं होतं सायटोप्लाझम मध्ये, मग त्याच्यामध्ये पण परत ऑक्सिडेशन होईल आणि त्याच्यापासून काय बनेल, ऍक्टिव्ह हार्मोन बनेल. पहिल्यांदा तर काय होता, क्लोरोप्लास्ट मध्ये जसे लार्ज कॅरोटेनॉइड्स मॉलिक्यूल होते निओझॅन्थिन, वायलोझॅन्थिन, त्याचं क्लिव्हेज करण्यात आलं NCED मॉलिक्यूल कडून आणि झॅन्थोक्झिन नावाचं स्मॉलर मॉलिक्यूल तयार करण्यात आलं. आणि जो झॅन्थोक्झिन होता तो प्लास्टिड टू सायटोप्लाझम ट्रान्सपोर्ट झाला आणि त्याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये ऑक्सिडेशन थ्रू त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आली, त्याच्यापासून ऍब्सिसिक अल्डिहाइड तयार झाला आणि शेवटी फायनली आपला त्याच्यामध्ये ऑक्सिडायझेशन परत होऊन ABA भेटला. ह्याच्यामधले की कंपोनंट कोणते आहेत, NCED क्लिव्हेज स्टेप इज ऑफन कन्सिडर्ड ॲज रेट लिमिटिंग स्टेप इन ABA प्रोडक्शन. हा जो NCED आहे तो काय रेट लिमिटिंग फॅक्टर आहे ह्याच्यामध्ये. ABA बायोसिंथेसिस टाइटली रेग्युलेटेड बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर. हे यांचं NCEDचं जेव्हा कधी एक्सप्रेशन होईल, जेव्हा ड्राउट कंडिशन असेल तेव्हाच याचं एक्सप्रेशन होईल. सिग्नलिंग पाथवे जे आहे याच्यावर PR, POL, YL, RCAR रिसेप्टर प्रेझेंट असतील, ते काय करतील, ABA काय करेल, त्यांच्यासोबत बाइंड होईल. त्यांच्यासोबत बाइंड झाल्यानंतर जो कॉम्प्लेक्स आहे तो काय करेल, PP2C ला काय फॉस्फेटेजला काय करेल, इनिबिट करण्याचं काम करेल. तो काय करत होता, रेग्युलरली काय करत होता, ABAचं एक्सप्रेशन करू शकत नव्हता, होऊ देत नव्हता. तो इनिबिट झाल्यामुळे SN-RK2 कायनेज हा ऍक्टिव्हेट होईल आणि हा जो ऍक्टिव्हेट झाल्यानंतर व्हेरी जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर असतील जे की काय करतील, हा काय करेल, SN-RK2 हा काय करेल, व्हेरियस टार्गेट जे आहेत जसं की ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर, आयन चॅनल आणि ह्यांना ऍक्टिव्हेट करेल. त्यांना ऍक्टिव्हेट केल्यानंतर जे डायव्हर्स चेंज आहेत ABA मुळे, एकतर जीन एक्सप्रेशन होईल आणि स्ट्रोमॅटल क्लोजर पण होईल. पुढे आहे विविपॅरी, प्रीमॅच्युअर जर्मिनेशन ऑफ सीड व्हाईल स्टील अटॅच टू पॅरेंट प्लांट्स. हे विविपॅरी कुड ऑफन असोसिएटेड इनसफिशियंट डॉर्मन्सी. तर काय कोणत्याही पद्धतीची डॉर्मन्सी न येता पॅरेंट प्लांट वरच, जसं की आपण मेज मध्ये बघतो, म्हणजे मेज मध्ये एक म्युटेशन केस आहे काय की जेव्हा तो पॅरेंट प्लांटवर आहे तेव्हाच तिथं जर्मिनेशन झाले त्याचं, मग त्याला सुटेबल कंडिशन भेटेल का ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, नाही. तर इथे हा काय करतो, विविपॅरी इनिबिट करण्याचं काम ABA करतो. हा काय करतो, विविपॅरी इनिबिट करतो, म्हणजेच काय सीड डॉर्मन्सी इनिबिट करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे जेव्हा सुटेबल कंडिशन असेल तेव्हा सीड जर्मिनेशन तिथे होईल. ह्याच्यामध्ये म्युटेशन जो केस आहे VP1 जीन, विविपॅरस 1 जीन इन मेज इनकोड अ ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर दॅट इन्व्हॉल्ड इन सीड मॅच्युरेशन अँड इस्टॅब्लिशिंग डॉर्मन्सी. जो मेज मध्ये होता हा जीन रेग्युलेट करत होता त्याची सीड मॅच्युरेशन आणि डॉर्मन्सी इंड्यूस करण्याचं काम. जेव्हा ह्याचं काय होईल, म्युटेशन होईल, तेव्हा विविपॅरी कंडिशन त्या मेज मध्ये आपल्याला दिसून येईल. हे जे मॅनग्रुव्ज आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी विविपॅरी कंडिशन दिसून येते आपल्याला. लिया प्रोटीन जो आहे तो काय हायड्रोफिलिक प्रोटीन आहे आणि तो जो आहे सीड्स मध्ये नॅचरली प्रेझेंट असतो, अबंडंट असतो आणि तो काय करतो, ह्यांना एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्वायवल साठी हेल्प करतो. डेसिकेशन टॉलरन्स, लिया प्रोटीन जो आहे तो काय करतो, अंडर टॉलरन्स जसं की वॉटर लॉस किंवा बाकी वॉटर लॉस आहे त्याला काय करतो, हा सस्टेन करण्यासाठी प्लांटला हेल्प करतो. आणि हा जो आहे तो
तो जो आहे त्याची म्हणजे रोल जो आहे तो काय करतो, मेम्ब्रेन जो आहे त्याला, मेम्ब्रेन प्रोटीन जे आहे त्याला डॅमेज पासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. मॉलिक्युलर चॅपरोन्स जे आहेत तो मॉलिक्युलर चॅपरोन सारखा ऍक्ट होऊन प्रोटीनची मिसफोल्डिंग थांबवतो. सिक्वेस्टरिंग आयन्स, स्कॅव्हेंजिंग ऑक्सिजन, ऑक्सिजन स्पेसिस जे आहेत, जे ROS आहेत ते सेल वॉलला डॅमेज करतील, त्यांना पण स्कॅव्हेंज करण्याचं, त्यांचं पण इनिबिशन करण्याचं काम हा करतो. ABA कनेक्शन, ABAs की स्ट्रेस रेग्युलेटर दॅट ट्रिगर मेनी प्लांट रिस्पॉन्स टू ड्राउट. जेव्हा ड्राउट असेल तेव्हा काय करेल, ABA लियाजीनचं ओव्हर एक्सप्रेशन करेल आणि लियाजीन्स काय करेल, मग हे सर्व गोष्टी तिथे ड्राउट कंडिशनला सस्टेन करण्यासाठी करेल. इथे बघू शकता हे जे प्लांट हार्मोन आहेत आपले 5 मेन प्लांट हार्मोन आहेत आणि त्यांचा रोल दिलेला आहे. स्ट्रिगोलेट्रॉन आहे, परत स्ट्रिगोलेट्रॉन जो आहे तो प्लांट हार्मोन आहे, तो कार्टिनॉइड्स पासूनच डिराइव्ड आहे, जसं की ABA डिराइव्ड होता आणि हा शूट ब्रँचिंग मध्ये हेल्प करतो. आणि हा काय करतो, बड आउटग्रोथला काय इनिबिट करण्याचं काम करतो. जसं ऑक्झिन काम करत होता तसंच हा पण काम करेल. रूट डेव्हलपमेंट हा काय करतो, लॅटरल रूट आणि रूट हेअर फॉर्मेशन मध्ये ला पण इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतो. हे दोन्ही काम कोणाचे आहेत, ऑक्झिनचे. ऑक्झिनचा असोसिएट हार्मोन म्हणून हा काम करतो. परत सिम्बायोटिक असोसिएशन, स्टिम्युलेट हायपल ब्रँचिंग इन EM फंजाय. हा काय करतो, जे सिम्बायोटिक हा काय हायपल ब्रँचिंग करण्यामध्ये हेल्प करतो. त्यामुळे सरफेस एरिया तिथे काय होईल, इन्क्रीज होईल रूटचा. इन पॅरासाइटिक प्लांट मध्ये हा रूट पॅरासाइटिक प्लांट जसं की स्ट्रायगामध्ये हा काय करणार, जिथे प्लांट रूट्स दुसऱ्या प्लांटचे असतील तिथे ह्याला जर्मिनेशन मध्ये हा मदत करेल. स्ट्रेस रिस्पॉन्स इन्व्हॉल्ड इन रिस्पॉन्सेस टू अबायोटिक स्ट्रेस सच एज ड्राउट अँड न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. जसं की ड्राउट आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मध्ये हा रोल प्ले करेल. टर्पिनाइड लॅक्टोन, ह्याचा प्रिकर्सर काय, टर्पिनाइड लॅक्टोन. ह्याचा जे बायोसिंथेटिक पाहतोय आहे पहिलं तर आहे, याचं पण काय कॅरोटाइड क्लिवेज होईल. जसं याच्यामध्ये कॅरोटाइड क्लिवेज करणारे एन्झाईम आहे CCD7 CCD8. हे काय करतील, कॅरोटाइडचं क्लिवेज करतील, कॅरला लॅक्टोन क्रिएट करतील. ह्याच्या कॅरला लॅक्टोन क्रिएट करतील आणि कॅरला लॅक्टोन जो आहे स्टिगोलॅक्टोनचा प्रिकर्सर आहे. मॉडिफिकेशन ऑफ कॅरला लॅक्टोन अंडरगो फर्दर मॉडिफिकेशन कडे जाईल. जसं की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होईल, आयसोमरायझेशन होईल, जो मॅक्स जीन आहे तो करून आणेल आणि त्याच्यापासून व्हेरियस बायोएक्टिव्ह SLS क्रिएट होतील. पुढचा आहे सिग्नलिंग पाथवे, SL परसेप्शन. SL जो आहे तो काय करेल, D14 किंवा KA टेलोरिसेप्टर सोबत बाइंड होईल आणि हा जो DA14 आणि KA टेलोरिसेप्टर आहे तो काय SCF-E3 युबिक्विटिन लायगेजचा कॉम्प्लेक्सचा पार्ट आहे. तो काय करेल, SMXL D53 प्रोटीन डिग्रेडेशन करेल, जे की रिप्रेसर आहेत आणि ह्यांचं डिग्रेडेशन झाल्यामुळे बाकीचे जे स्टिगोलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिव्हनेस जीन असतील ते काय होतील, इथे एक्सप्रेस होतील. पुढचा आहे ब्रास्टिनो स्टेरॉइड. ह्याच्यामध्ये पहिलं तर आहे सेल इलॉंगेशन आणि एक्सपान्शन. तर हा काय करतो, ब्रास्टिनो स्टेरॉइड जो आहे सेल इलॉंगेशन आणि एक्सपान्शन मध्ये हेल्प करतो. परत वॅस्क्युलर डिफरन्शिएशन हा काय करतो, प्रॉपर वॅस्क्युलर डिफरन्शिएशन जसं की झायलम आणि फ्लोएमची डेव्हलपमेंट मध्ये पण रोल प्ले करतो. फोटोमॉर्फोजेनेसिस मध्ये पण रोल प्ले करतो. स्ट्रेस रिस्पॉन्स मध्ये पण रोल प्ले करतो. आणि अदर फंक्शन सेनेसन्स, सीड जर्मिनेशन आणि रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट. ह्याचा जो प्रिकर्सर आहे कॅम्पेस्टेरॉल आहे. ह्याचा परसेप्शन जे आहे, जे BR जो आहे, BR-I1 सेल सरफेस रिसेप्टर कायनेस प्रोटीन सोबत काय होईल, ऍक्ट होईल. आणि याच्यासोबत BIK1 नावाचा को रिसेप्टर पण प्रेझेंट आहे. रिसेप्टर जो आहे तो काय करेल, इनॅक्टिव्हिटी BIN2 ला हा काय करेल, इनॅक्टिव्ह करण्याचं काम करेल. रिसेप्टर ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर कायनेस BIN2
BIN2 ला इथं काय होणार, इनऍक्टिव्ह होणार. BIN2 इनऍक्टिव्ह झाल्यामुळे जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहे जसं की BZS आणि BAS1 हे काय करतील, डिफॉस्फोरायलेट होतील. म्हणजे काय, BIN ह्यांच्यावर काय करत होता, फॉस्फोरायलेशन काम करत होता. हे नाही म्हणल्यानंतर ह्यांचं फॉस्फोरायलेशन होणार नाही. आणि ते जेव्हा डिफॉस्फोरायलेट होतील तेव्हा काय करतील, BR रिस्पॉन्सिव्हनेस जीनला प्रमोट करण्याचं काम करतील. ह्याच्यामध्ये म्युटेशन केस बघूया. BRI1 जो आहे त्याच्यामध्ये लॉस ऑफ फंक्शन जर झाला तर काय करेल, तिथे ड्रॉफिझम दिसेल, रिड्यूस फर्टिलिटी दिसेल आणि अदर ग्रोथ डिफेक्ट दिसतील आपल्याला. BIN2 मध्ये जर गेन ऑफ फंक्शन झाला तर इथे काय ड्रॉप फिनोटाइप दिसेल आणि इम्पेअर्ड BR सिग्नलिंग आता आपल्याला दिसेल. पुढचा आहे सॅलिसिलिक ऍसिड जो आहे फिनॉलिक प्लांट हार्मोन आहे. हा काय करतो, डिफेन्स रिस्पॉन्सेस अगेन्स्ट पॅथोजन जो आहे त्यांच्या अगेन्स्ट डिफेन्स रिस्पॉन्सेस दाखवण्यामध्ये रोल प्ले करतो. ह्याच्यामध्ये जो पॅथोजन आहे, पॅथोजन डिफेन्स की रोल इन सिस्टमॅटिक अक्वायर्ड SAR म्हणजे काय, हा जो SAR आहे सिस्टमॅटिक अक्वायर्ड रेजिस्टन्स हा लॉंग लास्टिंग असतो, ब्रॉड स्पेक्ट्रम असतो. म्हणजे काय, मल्टिपल टाईपचे जे डिफेन्ससाठी मध्ये हा रोल प्ले करतो. मल्टिपल टाईपचे पॅथोजन जरी इफेक्ट केले तरी त्याच्यासाठी पण हा रेजिस्टन्स प्ले करण्याचा रोल प्ले करतो. ह्याच्यामध्ये हा सॅलिसिलिक ऍसिड काय करतो, जे एक्सप्रेशन पॅथोजेनिक रिलेटेड प्रोटीन्स आहेत जे अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी शो करतात त्यांचं एक्सप्रेशन करतो. आणि परत हायपर सेन्सिटिव्ह रिस्पॉन्स पण क्रिएट करतो. त्यामुळे लोकलाइज सेल डेथ होते. मग त्यामुळे लोकलाइज सेल डेथ झाल्यामुळे तो जो पॅथोजन त्या रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये आहे तेवढ्यामध्येच तिथं काय होणार, त्या सेलची डेथ होणार आणि तो जो पॅथोजन आहे तो फर्दर मूव्ह करून डिसीज स्प्रेड करू शकणार नाही. जसं की कोविड मध्ये क्वारंटाईनची कन्सेप्ट आली होती तीच इथे आहे सॅलिसिलिक ऍसिड मध्ये. काय पर्टिक्युलर ह्यालाच रेस्ट्रिक्ट करून टाकायचं, सेल डेथ करायची तिथे, मग तो स्प्रेड होणार नाही. अबायोटिक रिस्पॉन्स जसं की ड्राऊट आहे, हीट आहे, हेवी मेटल्स आहे, ह्यांच्या रिस्पॉन्स मध्ये पण हा रोल प्ले करतो. हा जो आहे तो क्रिएजमेट पाथवे थ्रू काय होणार, जसं की त्यालाच काय म्हणलं सिगमेट पाथवे, तिथे काय होणार, हा सिंथेसिस होणार ह्या दोन पाथवे थ्रू. ह्या प्रिकर्सर जो आहे याचा काय क्रिस्मेट आहे किंवा, आणि ह्याचं सिंथेसिस जे आहे ते फिनिल अॅनालिन अमायलेज पाथवे किंवा आयसो कोरिझमेस सिंथेस पाथवे या दोन्ही थ्रू होईल. तर थँक्यू, आजसाठी एवढंच. उद्याच्या क्लासमध्ये नेक्स्ट फायनल आपला पॉइंट बघूया प्लांट फिजिओलॉजीचा.